बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व चरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहतो। इथे उपस्थित असलेले गुरुतुल्य आदरणीय भिक्खू महास्तवीर सत्यपालजी यांना त्रिवार अभिवादन करून तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती, विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती, सृष्टीतील सबंध सतरूपांच्या प्रती अनंतपार मंगल मैत्री, असीम असीम मंगल कामना व्यक्त करतो। स्मृतिशेष शांताबाई पिराजी गायकवाड यांच्या पुण्य अनुमोदना प्रित्यर्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। हे पुण्य अनुमोदन काय असते आणि आपण हे का करावे याचा एक हेतू म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। बौद्ध संस्कृतीमध्ये बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुयायांच्या मध्ये याची सुरुवात कशी झाली? तथागतांच्या काळात या गोष्टीची सुरुवात झालेली आहे, म्हणजे पुण्य अर्जित करण्याची आणि त्या पुण्याचं बल प्राप्त करण्याची, त्याचे परिणाम जे प्राप्त होतात। त्यावेळेला भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते। सारिपुत्त हे भगवंतांचे ज्येष्ठ शिष्य होते। सारिपुत्त भिक्खूंना निर्वाणाकरिता नालंदेला त्यांच्या जन्मस्थळी जायचे होते। सारिपुत्त भिक्खू भगवंतांच्याकडे आले, अभिवादन करून एका बाजूला बसले आणि तथागतांच्याकडे त्यांनी तशी याचना केली की भगवान अनुमती द्यावी मला परिनिर्वाणात जाण्याची माझ्या जन्मस्थळी। भगवान बुद्धांनी सारिपुत्तांना अनुमती दिली। केवळ अनुमती दिली एवढंच नाही, तर भगवान बुद्ध आपल्या गंधकुटीच्या बाहेरपर्यंत सारिपुत्तांना निरोप देण्याकरिता आले। एवढंच नाही, आसपासच्या भिक्खूंना भगवंतांनी आवाहन केलं की भिक्खूंनो, या आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा, तुम्हाला पुण्य लाभ होईल। भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, या आर्य श्रावकाचे तुम्ही अंतिम दर्शन करा, म्हणजे तुम्हाला पुण्य लाभ होईल। तिथे असलेल्या सर्व भिक्खूंना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की तथागत तर गुरु आहेत, सारिपुत्त तर शिष्य, परंतु तरी सुद्धा हे देव आणि मनुष्यांचे शास्ता, हे सर्वज्ञ महामानव, हे भगवान बुद्ध आपल्या शिष्याला निरोप देण्याकरिता एवढ्या सन्मानाने बाहेरपर्यंत येतात, अभिवादन करण्यास सांगतात। सारिपुत्त शिष्य असून सुद्धा याचाच अर्थ सारिपुत्तांचे आचरण अत्यंत श्रेष्ठ आहे, सारिपुत्तांचे विचार अत्यंत श्रेष्ठ आहेत, सारिपुत्तांचे व्यवहार अत्यंत श्रेष्ठ आहे। मग ज्या भिक्खूंनी सारिपुत्तांना ते शेवटचे अभिवादन केले, अभिवादन करत असताना त्या भिक्खूंनी तेथे भावना केल्या की मी सुद्धा सारिपुत्ता समान आचरण ग्रहण करेल, मी सुद्धा सारिपुत्ता समान विचार ग्रहण करेल, मी सुद्धा सारिपुत्ता समान व्यवहार ग्रहण करेल। सारिपुत्त निघून गेले। अभिवादन करणाऱ्या ज्या भिक्खूंनी सारिपुत्ता समान आचरण, विचार आणि व्यवहार धारण केले ते भिक्खू अरहतत्वाला प्राप्त झाले। भगवान बुद्धाचे म्हणणे हे सत्य ठरले की सारिपुत्तांना अभिवादन करा, तुम्हाला पुण्यलाभ होईल। सारिपुत्तांचा पुण्यलाभ त्या भिक्खूंना झाला ज्याने त्यांना अभिवादन केले। आपणही असं करतो। एखादा प्रेतदेह आपल्या समोर ठेवला असेल तर आपण त्या प्रेतदेहाचा चेहरा पाहण्यासाठी उतावीळ असतो। म्हणजे काही काही वेळा तर असं होतं की अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आणि कोणीतरी एखादे जवळचे नातलग असतात किंवा कोणीतरी असतात आणि ते येत असतात, तर ते येईपर्यंत प्रेताला अग्नी दिला जात नाही आणि तोंड तरी पाहू द्या, तोंड तरी पाहू द्या असं आपण म्हणतो। पण ही भावना आपली भावडी भावना आहे, यामध्ये तथ्य नाही। हे तोंड पाहणं कशासाठी? तिथे येऊन आरडाओरडा करण्यासाठी नाही। प्रेतदेहाकडे कधीही पाहिल्यानंतर आरडाओरडा करण्याने काय साध्य होणार? आक्रोश करण्याने काय साध्य होणार? तर त्या प्रेतदेहामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू आहे त्या व्यक्तीचा असणारा जो भूतकाळ आहे तो आपणाला स्मरण केला पाहिजे आणि त्या भूतकाळामध्ये असलेले त्यांचे जे काही कुशल असतील, ज्याला आपण पुण्य म्हणतो, त्याचं स्मरण त्यावेळेला केलं पाहिजे आणि आपल्या भावना त्या प्रेतदेहातल्या त्या व्यक्तीला त्याच्या त्या
चार महाभूताला आणि पंचउपादान स्कंदाला आपण त्या अर्पण केल्या पाहिजे, तेव्हा त्या व्यक्तीच्या पुण्यकर्माचा आपल्याला लाभ होतो. आक्रोश करण्याने, आरडाओरडा करण्याने हे मिळत नाही. पण आपण वरवरच्या भावनेने आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यातून साध्य काही होत नाही. पण भगवंतांनी म्हटले की अंतिम दर्शन करा, तुम्हाला पुण्यलाभ होईल. ज्या ज्या भिक्खूंनी सारीपुत्तांना अभिवादन केले त्या त्या भिक्खूंना अर्हतत्व प्राप्त झाले. सारीपुत्तांचे परिनिर्वाण झाले. सारीपुत्तांचे धातू अवशेष, त्यांचे अंतिम वस्त्र आणि त्यांचे भोजन पात्र घेऊन काही भिक्खू श्रावस्तीला भगवंताकडे आले. भगवंतांच्या जवळ ते भगवंतांनी मोठ्या सन्मानाने सारीपुत्तांचे धातू अवशेष, त्यांचं भोजन पात्र आणि त्यांचं अंतिम वस्त्र घेतलं. गंधकुटीच्या बाहेर भगवान आले आणि भिक्खूंना आवाहन केलं की भिक्खूंनो, सारीपुत्तांच्या धातू अवशेषाचे दर्शन करा, तुम्हाला पुण्यलाभ होईल. काही वेळेला तेथे असलेले भिक्खू आश्चर्यचकित झाले. भिक्खू आसपासच्या परिसरातले तेथे आले आणि सारीपुत्तांच्या त्या धातू अवशेषाला, अंतिम वस्त्राला आणि भोजन पात्राला अभिवादन करू लागले. अभिवादन करत असताना भावना करू लागले की सारीपुत्त खरोखरीच किती धन्य आहेत. सारीपुत्तांच्या मध्ये केवढी धन्यता आहे की भगवान त्यांच्या पश्चात त्यांच्या धातू अवशेषांचा आदर करतात. म्हणजे सारीपुत्तांचे आचरण, विचार आणि व्यवहार हे अत्यंत शुद्ध आहेत, अत्यंत विशुद्ध आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी त्या धातू अवशेषांना अभिवादन केले त्यांनी भावना केल्या की मी सुद्धा सारीपुत्ता समान आचरण, विचार आणि व्यवहार धारण करेल. संकल्पपूर्वक ज्यांनी ज्यांनी सारीपुत्ता समान आचरण, विचार आणि व्यवहार धारण केले त्यांना अर्हतत्व प्राप्त झाले. जे पुण्यलाभ होईल असे भगवंतांनी जे म्हटले त्याचा अर्थ हा होता. याच अर्थाला धारण करून बौद्ध संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वी जर कोणी व्यक्ती मरतात, मृत्यू पावतात, तर त्यांचे पुण्य संकलित करण्याचा आपण जिवंत असणारे लोक प्रयत्न करीत असतो. आपण तो केला पाहिजे. म्हणजे पुण्य संकलित करणे म्हणजे काय? यामध्ये कोणतंही कर्मकांड नाही, इथे कोणताही अंधविश्वास नाही. एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण हा जो कार्यक्रम पुण्य अनुमोदन करीत आहोत हा स्मृतिशेष शांताबाई यांच्यासाठी नंतर ठरतो. आधी आपल्यासाठी, जिवंत असणाऱ्या लोकांसाठी, विशेषतः परिवारजनांसाठी, त्यांचे जे नजदीकचे आप्तेष्ट असतात, मित्र आणि हितचिंतक असतात, हे आपण आपल्यासाठी करीत आहोत. काय करीत आहोत आपण? गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट असं म्हटलं जातं. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. सन्मान दिला तरच सन्मान मिळतो या अर्थाला जर आपण पाहतो तर आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला, त्यांचा सन्मानपूर्वक त्यांचे पुण्य जर आपण स्वीकार केले तर ते मृत्यू पावलेले व्यक्ती त्यांच्या कर्मबलाने, कर्मरूपाने अजरामर होतात. म्हणजे आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला, त्यांना अजरामर होण्यासाठी आपण या ठिकाणी कर्म करतो. ते कर्म त्यांचे आपण स्वीकार करतो, त्यांना अभिवादन करतो, ज्याला आपण आदरांजली, श्रद्धांजली वगैरे म्हणतो. आणि मग हा हेतू यासाठी की आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला, ते आपल्या कर्माने अजरामर होतील, त्यांचे कर्म स्वीकार करून आपण ते जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत अस्तित्वात ठेवू, म्हणजे ते अजरामर होतील. अर्थातच आपल्या मृत्यूनंतर आपलेही कर्म अनेक लोक घेतील, स्वीकारतील आणि आपले कर्म सुद्धा जनमानसांच्या मध्ये रुजतील आणि आपण सुद्धा कर्मरूपाने अजरामर होऊ. या हेतूने आपल्या पूर्वजांचा मृत्यू होतो. त्यांचे पुण्यकर्म स्वीकार करून त्याचे आपल्याला अनुमोदन करायचे असते. अनुमोदन करणे असे म्हटले आहे. त्यामध्ये अनुमोदन म्हणजे काय? जसं दोन जिवंत माणसे एकमेकांना भेटवस्तू देतात. भेटवस्तूचा स्वीकार करणारा माणूस देणाराचे आभार मानत असतो, त्यांना धन्यवाद देत असतो. पण एखाद्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीकडून आपणाला जिवंत असणाऱ्या लोकांना काही मिळालेला, मग ते दृश्य असेल किंवा अदृश्य असेल, जर आपणाला काही मिळालेलं आहे तर आपण आपल्यामध्ये कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि मग त्यांच्या प्रतिमेला आपण धन्यवाद कसे देणार, त्यांच्या प्रतिमेचे आभार कसे मानणार? आपणाला त्यांचे आभार मानता येणार नाही, त्यांचे धन्यवाद देता येणार नाहीत. त्यापेक्षा आपणाला त्याचे अनुमोदन केले पाहिजे. हे अनुमोदन कसे असते? तर त्यांचे जे काही सानिध्य आपणाला लाभले, जे काही दृश्य किंवा अदृश्य त्यांचे कर्म आपणाला मिळाले, त्या कर्माच्या प्राप्त होण्याने, त्यांच्या सानिध्याने आपणाला जर क्षणिक सुद्धा आनंद मिळाला असेल तर तो आनंद आज आपणाला स्मरणात येतो आणि त्या आनंदाची पुनरावृत्ती होते की खरोखरीच अमुक अमुक वेळेला या व्यक्तीशी मी असा संवाद केला, या व्यक्तीकडून मला असा आनंद मिळाला,
तेव्हा आजही आपणाला तोच आनंद मिळतो जो अनेक वर्षांच्या पूर्वी त्या व्यक्तीच्या सानिध्यात मिळालेला होता. हे जे पुण्यस्मरण आपण त्या मृत व्यक्तीचं करतो, तर आपणाला एक निश्चय केला पाहिजे की ज्याप्रमाणे हयातभर त्या व्यक्तीने इतरांना आनंद दिला, दृश्य आणि अदृश्य स्वरूपात बरंच काही दिलं, तर आपण ते जे काही स्वीकार केलं जीवितपर्यंत त्याला जोपासण्याचा प्रयत्न करू. आणि जसे जसे आपल्या आयुमान वाढत आहे तसं तसं त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करू. तर ते विकसित करणे आणि वितरित करणे याला अनुमोदन करणे असे म्हणतात. आता या परिवारजनांनी एक तांब्यावर पाणी घेतलं, एका छोट्या वाटीत टाकलं, वाटी भरल्यानंतर ते पाणी एका पसरट भांड्यात पडलं आणि त्यावेळेला यांनी एक निश्चय केला, एक संकल्प केला संपूर्ण परिवारजनांनी एकत्र बसून. तो निश्चय असा होता की ज्याप्रमाणे या तांब्यात असलेलं पाणी किती आहे याचा अंदाज येतो की हे पाणी तांब्यावर आहे. वाटीत पडल्यानंतर ते पाणी वाटीभर आहे असं दिसतं, असं लक्षात येतं. पण जेव्हा त्या पसरट भांड्यात ते पाणी पडतं तेव्हा त्याचा अंदाज येत नाही की हे पाणी तांब्यावर आहे की ग्लासभर आहे, एक ग्लास आहे की 2 ग्लास आहे. ही उपमा भगवान बुद्धांनी दिलेली आहे पुण्यकर्माच्या विस्तारासाठी. त्या पाली वचनामध्ये यांनी भावना अशी केली की ज्याप्रमाणे महासमुद्र तयार होतो, मग महासमुद्र तयार कसा होतो, तर दऱ्याखोऱ्यातून डोंगर माथ्यावरून वाहत आलेले जे छोटे छोटे झरे असतात, अनेक दिशांनी छोटे छोटे झरे वाहत वाहत एकत्र येतात आणि एका जागी एके ठिकाणी मिळतात, तेव्हा एक छोटा नाला तयार होतो. असे अनेक छोटे छोटे नाले अनेक दिशांनी वाहत वाहत काही अंतरापर्यंत जातात आणि एकत्र येतात, एका जागी मिळतात, तेव्हा एक मोठा नाला तयार होतो. असे अनेक मोठे मोठे नाले वेगवेगळ्या दिशांनी वाहत वाहत येतात आणि काही अंतरावर ते एकत्रित येतात, एका जागी मिळतात, तेव्हा एक छोटी नदी तयार होते. अनेक छोट्या नद्या वेगवेगळ्या दिशांनी वाहत वाहत जातात आणि काही अंतरावर त्या एकत्रित येतात, तेव्हा एक मोठी नदी तयार होते. अनेक दिशांनी मोठ्या मोठ्या नद्या वाहत वाहत जातात आणि पाण्याला मिळतात, त्याला समुद्र म्हणतात. जेव्हा सर्व नद्या महापुराने वाहत वाहत येतात, समुद्राला मिळतात, तेव्हा त्याचा महासमुद्र होतो. महासमुद्राची उपमा भगवंतांनी यासाठी दिली की महासमुद्राचा अंदाज कोणाला घेता येत नाही. महासमुद्रात किती पाणी आहे, महासमुद्राचे क्षेत्रफळही कोणी सांगू शकत नाही. दुसरी विशेष बाब अशी की महासमुद्राच्या पाण्यात असंख्य कोटी जीव सुखरूपपणे आपले जीवन जगत असतात. त्यांनाही ठाऊक नाही की महासमुद्रात आलेले पाणी कुठून आले. मग हे महासमुद्रात आलेले हे विस्तारित असणारे विशाल हे गहन असलेले पाणी कुठून आले, तर दऱ्याखोऱ्यातून डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या छोट्या छोट्या झऱ्यापासून त्या पाण्याचा प्रवाह सुरू झाला, तो समुद्रापर्यंत आला आणि त्याचा महासमुद्र झाला. ही भावना मनामध्ये तुम्हाला धारण करायची आहे. आणि मग ही भावना धारण करत असताना आपल्या या मृत असलेल्या मातेचे किंवा आपल्या परिवारजनांचे, मृत असलेल्या परिवारजनांचे अल्प का असेना जे कुशल कर्म असतात, जसे जसे आपल्या आयुमान वाढत आहे तसे तसे त्यांचे अल्प असणारे का असेना ते कुशल कर्म जे आपण स्वीकारलेले होते, आपल्या वाढत्या आयुमानानुसार आपल्याला कर्मरूपाने त्याला विकसित करायचा. ज्याप्रमाणे महासमुद्राचे विस्तारित पाणी असंख्य कोटी जीवजंतूंना आश्रय देते, त्याप्रमाणे मग विस्तारित केलेले हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आपणाला अनेक परिचित आणि अपरिचित मानव मात्रांना, पशुपक्ष्यांना, जीवजंतू आणि सत्वरूपांना वितरित करायचे आहे, जे प्राप्त करण्याने त्यांना अनेकांना सुख लाभेल, अपरिचितांना सुद्धा सुख लाभेल. त्यांना ठाऊक नाही की शांताबाई पिराजी गायकवाड या कोण आहे, पण शांताबाई पिराजी गायकवाड यांच्या आयुष्यातले हयातीतले पुण्यकर्म तुम्ही जिवंत असताना जर परिवारजनांनी स्वीकृत केले आणि त्याला विकसित करून जर वर्षानंतर अनेक वर्षानुवर्षे जर तुम्ही इतरांना ते वितरित केले तर त्यांना संतुष्टी लाभेल आणि त्या संतुष्टीचे जे पुण्यलाभ असतात, जे परिणाम असतात, ते मात्र त्या मृत व्यक्तीला प्राप्त होतात. तेव्हा त्या मृत व्यक्तीचे पुण्य अनुमोदन केले जाते असा त्याचा अर्थ होतो. बौद्ध संस्कृतीमध्ये कर्मकांड कुठेही केले जात नाही. आपण या ठिकाणी त्या प्रतिमेला, मृत व्यक्तीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतो, पुष्प अर्पण करतो. त्या व्यक्तीला सुंदर सजवण्यासाठी नाही, ती प्रतिमा सुंदर दिसावी यासाठी नाही. त्या प्रतिमेला काय कळणार आहे, निर्जीव असणारी वस्तू आहे, त्या निर्जीव वस्तूला काय कळणार आहे की किती मोठा, किती महागडा हार आणला, कोणत्या फुलांचा हार आणला, कळणार नाही. मग आपला हेतू काय असावा, एखाद्या मृत व्यक्तीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करत असताना त्याचा हेतू काय असावा, तर त्या पुष्पमालेमध्ये गुंफलेल्या किंवा सिंगल स्वरूपात आपण अर्पण केलेल्या त्या फुलांचा जो स्वभाव असतो,
तो स्वभाव या प्रतिमेत असलेल्या मृत व्यक्तीच्या शरीराचा मी अनुभव करत आहे आणि त्याची अनुभूती आपल्याला करायची आहे. तथागतांनी वर्णन केलेल्या अनित्य, अनात्म आणि दुःख, अनित्य, दुःख आणि अनात्म या सिद्धांताचा आपल्याला अनुभव करायचा आहे की हे अनित्य, हा मृत्यू अनित्य. मग हा अनित्य कसा ठरला? तर हे जे पुष्प आहेत आता अत्यंत रंगीत आहेत, त्याच्यामध्ये सुगंध आहे, त्याच्या पाकळ्या एखाद्या शिल्पकाराने घडविल्याप्रमाणे रचनाबद्ध आहेत, पण काही तासानंतर ते कोमेजून जातात. जसे जसे ते अधिक कोमेजून जातात, वाळून जातात, त्या पाकळ्यांचा रंग नाहीसा होतो, त्याच्यामध्ये असलेला सुगंध नाहीसा होतो, त्याची रचना विस्कळीत होते, एक एक पाकळी गळून पडते. हा त्या फुलांचा स्वभाव आहे. या फुलाच्या स्वभावाप्रमाणे मनुष्य देहाचा सुद्धा स्वभाव आहे. बालवयात असलेले शरीर गुटगुटीत असते, तारुण्यात आल्यानंतर त्यामध्ये बदल होते, शरीर मात्र तेच असते. मध्यम वयात आल्यानंतर त्यामध्ये बदल होते, शरीर मात्र तेच असते. वृद्धत्वाकडे गेल्यानंतर, वृद्धत्वात आल्यानंतर बदल त्यामध्ये होते, शरीरात बदल होतात, शरीर मात्र तेच असते. आणि जेव्हा त्या शरीराचा मृत्यू होतो, शरीर तेच असते परंतु त्यामध्ये बदल होतात. जसे या फुलामध्ये बदल होत गेले तसे या शरीरामध्ये बदल होतात. जसे म्हातारपणी डोक्याचे केस पिकणे, गळून पडणे किंवा मान वाकडी होणे, जसे फुलांच्या पाकळ्या या कोमल सुकून गेल्याच्या नंतर, कोमेजल्याच्या नंतर गळून पडतात, सुकून जातात. म्हातारपणी शरीर वाळलेल्या लाकडासारखं ताठ होतं. मृत्यूनंतर शरीरामध्ये रक्त आधी राहत नाही, ज्याप्रमाणे वाळलेले पुष्प त्याप्रमाणे मृत असलेलं शरीर. हा जो अनित्य स्वभाव या फुलांचा आहे, तो स्वभाव या प्रतिमेमध्ये मृत असलेल्या व्यक्तीच्या शरीराचा मी अनुभवला, मी पाहिला. खरोखरीच हा मृत्यू अनित्य आहे. भगवंतांनी सांगितलेल्या अनित्य भावनेचं आपणाला अनुभव करण्यासाठी ते पुष्प किंवा पुष्पमाला आपण अर्पण करतो. काय साध्य होईल आपणाला हे अनित्य आहे असं भावना करण्याने, हा अनुभव करण्याने काय साध्य होईल? जेव्हा आपणाला या गोष्टीचा अनुभव घेईल, अनुभूती होईल की हे अनित्य, ही शरीर अनित्य आहे. ज्याप्रमाणे या प्रतिमेतलं, या प्रेतातलं शरीर अनित्य आहे, त्याप्रमाणे माझंही शरीर अनित्य आहे. त्याप्रमाणे माझंही शरीर अनित्य आहे. आणि मग जर माझं शरीर अनित्य आहे आणि मरणधर्मी आहे, तर मी ईर्ष्या किंवा द्वेष का करावा? माझं शरीर मरणधर्मी आणि अनित्य आहे, तर मी कुणाच्या प्रती द्वेष का करावा, ईर्ष्या का करावी? कुणाच्या प्रती सूड भावना मी का बाळगावी? कुणासोबत स्वार्थाने आणि अहंकाराने मी का वागावे? माझे शरीर तर मरणधर्मी आहे, हे तर अनित्य आहे. या प्रकारे मनाचे असणारे मळ आपणाला दूर करता येतात त्या मृत पावलेल्या व्यक्तीच्या पुण्य स्मरणाच्या परिणामाने. बुद्धाचा संदेश आपणाला ऐकाव्यास मिळतो. आज आपणाला हा संदेश ऐकाव्यास मिळतो. स्मृतिशेष शांताबाई पिराजी गायकवाड या जिवंत असताना त्यांचे सानिध्य आपणाला लाभले, त्यांच्या सानिध्यात आपणाला आनंद मिळाला, त्यांच्या कर्माला आपण पाहिले, त्यांचे कर्म हे आपणाला कुशल कर्म वाटले आणि म्हणून आपण मोठ्या जिव्हाळ्याने त्यांचे पुण्य अनुमोदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. म्हणजे याचाच अर्थ की त्यांच्याद्वारे आपणाला जे प्राप्त झालं त्याचा आपणाला विसर पडता कामा नये. आपली कृतज्ञता त्यामध्ये आहे आणि ही कृतज्ञता भावनांच्या रूपाने, पुष्पाच्या रूपाने त्यांच्या प्रतिमेला आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपणाला त्यातून पुन्हा अधिक आनंद मिळतो. जिवंत असताना त्यांनी आपणाला आनंद दिलाच दिला, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या कर्माची भावना करण्याने आजही आपणाला आनंद होतो. अशा कुशलकर्मी असणाऱ्या लोकांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुण्य स्मरण केले जातात, आपल्या भावना त्यांना अर्पण केल्या जातात. बौद्ध संस्कृतीमध्ये त्याला पुण्य अनुमोदन करणे असे म्हटले जाते. यासाठी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. याला अनेक लोक असं आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की अमुक अमुक व्यक्तीचा अत्यंत दुःखद असा मृत्यू झाला. मृत्यू हा दुःखद आणि सुखद कसा असू शकतो? मृत्यू हा मृत्यू आहे, तो सुखद नाही ना, तो दुःखद नाही, तो मृत्यूच आहे. त्याची व्याख्या, त्याचे वर्णन किंवा त्याला कोणत्याही प्रकारची एखादी विरुद्धावली आपल्याला देता येणार नाही. हा मृत्यू आहे, बस हा मृत्यू आहे, तो दुःखद नाही, तो सुखद नाही. भगवंतांनी म्हटलेला आहे प्रियही विपयोगो दुःख, प्रियजनांचा विरह हे खरं तर दुःख आहे. आवडणारे लोक जेव्हा दूर जातात तेव्हा भगवंतांनी म्हटले की हे दुःख आहे. पण दुःख आहे असे सांगत असताना भगवान असं म्हणाले नाही की तुम्ही या दुःखात जीवनभर अडकून पडा.
त्यातच खितपत पडा आणि त्याचा आक्रोश करा, आरडाओरडा करा, तुम्ही रडाबोंब करा, असं भगवान कुठे सांगतात? हे दुःख आहे तर याचा तुम्ही स्वीकार करा.